हा ब्लाऊज शिवलेला होता ताईंनी. ह्याचं काय झालंय, मुंडा म्हणजे मुंडा बरोबर आहे, पण बाही मुंड्याला पुरली नाही. मुंड्यामध्ये बाही कमी पडल्यामुळं त्यांनी परत उसवलेला आहे ब्लाऊज. आता म्हणजे हा मुंड्यामध्ये चुकलेला आहे ब्लाऊज, तर हा कसा नीट करायचा हे तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. छोटासाच आहे पण व्हिडिओ पूर्ण बघा. ब्लाऊज शिवायचा म्हणल्यावर छोट्या मोठ्या चुका होतच असते त्यामुळं त्या चुका झाल्या की आपण त्यातून कसा ब्लाऊज व्यवस्थित करायचा, चुकलेला ब्लाऊज त्यावरती बघा कशी आयडिया करायची असते. जॉईंट लावलेला आहे ब्लाऊजला, बाही कमी असल्यामुळं बाहीला जॉईंट लावून घेतलेला आहे. ब्लाऊज शिवायला आला म्हणजे ब्लाऊज आला असं नाही, त्यात बरेच प्रश्न असतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या आपल्याला जेव्हा आपण शिकायला लागतो तेव्हा आपल्याला त्या येतात, माहिती पडतात नेमकं काय आपलं चुकलंय, मग आपण काय केलं पाहिजे. हे बघा, हे सेंटर मी जोडून घेते. आता इथून हा सेंटर मी जोडून घेतलेला आहे. इथून बाही अशी खेचायची, नॉर्मली बाही खेचत खेचत, जॉईंट तर लावलेला आहे पण तरी बाही खेचत आपण नॉर्मल खेचून लावायची. आपला खालचा भाग फिरवून घ्यायचा आहे, तशा पद्धतीनं बाही कमी पडते बघा त्याला सुद्धा. तर बाही आपल्याला थोडी अजून जास्त खेचायची. खालचा राऊंड आहे आपला, खालचा भाग ब्लाऊजचा, तर आपल्याला ढिला सोडायचा, असा वळवून घ्यायचा आहे आणि बाहीचा भाग ताणून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस खालचा भाग वळवून घ्यायचा आहे, ढिला सोडायचा आहे. बाही खेचून घ्यायची. खालचा भाग ढिला सोडतच बाही आपल्याला खेचत खेचत लावायची. हे बघा, आता दोन्ही भाग समान करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने खालचा भाग लक्ष ठेवायचं, खालचा भाग आपल्याला ढिला सोडायचा आहे. बघा, पुढच्या साईडला थोडा आता पाऊण इंचचा बाही आपल्याला कमी पडलेली आहे. मग आपला मुंडा मापून घ्यायचा. ब्लाऊजचा मुंडा आपला आणि ह्याचा मुंडा सेम आहे का बघून घ्यायचा आहे. जर आपल्याला आता मुंडा सेम पडत असेल तर एवढं तेवढं जास्तीचं उरलं तर काय नाही, फिटिंगमध्ये आपला हा मुंडा आणि हा मुंडा सेम आहे का बघून घ्यायचा मापून. बघू ब्लाऊज, हा आपल्या मापाचा ब्लाऊज आहे. ह्याचा मुंडा आणि ह्याचा मुंडा सेम आहे का आपण टेपनं मोजून घेणार. टेप द्यावत आहे माझ्या शोल्डर पासून फिटिंग पर्यंत मुंडा मोजून घ्यायचा आहे. 9.5 येतो या. हे बघा, 9.5 आहे. थोडंसं खेचूनच घ्यायची, कारण त्या राऊंड शेपमुळे जरा ब्लाऊज ताणला खेचला जातो. बघा, ह्याचंही मोजून घ्यायचे आपल्याला शोल्डर पासून मुंड्यापर्यंत. थोडं खेचून घ्यायचं आपण, जसं तो ब्लाऊज खेचून घेतला तसं हे पण माप खेचून घ्यायचं. येते 9.5 पर्यंत आपलं हे पण फिटिंग बसतं या. बघा, आता मी फिटिंग करून दाखवते तुम्हाला फिटिंग कसं करायचंय. सेंटर आपला तसं जुळवून घ्यायचं आहे. नवीन शिकणाऱ्याकडून ह्या चुका होतच असतात, कुठं मुंड्यामध्ये कुठं कटोरमध्ये. बारीक बारीक चुका लक्षात आल्या पाहिजेत.
आपल्याला कुठं काय करावं लागेल याच्या. त्यासमोर सीधा सिलाई मारून घेतलेली फिटिंगची. अजून एक घेते. बघा अशा पद्धतीने आपला मुंडा झालेला आहे. आता हा मुंडा कमी जास्त होणार नाही, एकदम बरोबर बसणार आहे. मी आधी बाहीला जॉईंट करून घेतलेले, जॉईंट लावून दोन्ही साईडून जॉईंट करून. अशा पिसांमध्ये कपडा कमी असतो ना, मग कपडा पण आपल्याला पुरला पाहिजे. सगळ्या गोष्टी बघायला लागतात ब्लाऊज शिवताना. हे बघा आता व्यवस्थित बसलेलं आहे. आता तुमची फिटिंग किती आहे ते घालायची आणि ब्लाऊज कंप्लीट करायचं आहे.